आज जायचं होतं गावाला म्हणून लवकरच उठलो. पंढरपूर जायचं होतं. लवकर उठलो, भागूला बी उठवलं आणि आंघोळ केली. मग सुरतची गाडी बोलवली आणि डायरेक्ट वाशिमच न्यायची होती. पण त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही फॉलो करून ठेवा, कारण जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवला तर तुमच्यापर्यंत लगेच पोचल. आणि मग लगेच वाशिमला पोचलो. तिथं मग फोटो काढले स्टेशनवर आणि तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर प्लॅटफॉर्मवर जाऊन बसलो. गाडीचा यायचा वेळ झालेला होता. अनाउन्सिंग झालं होतं गाडीचं. गाडीची वाट बघत बसलो आणि मग गाडी पण आली. गाडीत आधीच जागा होती आपली, कारण तिकडून बहीण आणि भाची आलती, त्यांनी तिकडूनच जागा धरली होती. गाडीत भागू लागली भूक, जेवायचं म्हणे. मग काय जेवली थोडीफार, अर्धी चपाती खाल्ली. उड्या मारत मग आला कचोरीवाला. जेवण झाल्या कचोऱ्या पण घेतल्या. कचोऱ्या खाल्ल्या. आबा झोपले, भाऊजी पण झोपले. त्याच्यानंतर मग काय थोडाफार टाईमपास केला, सेल्फ्या काढणं वगैरे. मग आला पूर्ण स्टेशन. पुण्याला उतरलो. पुण्यातनी बराच टाईमपास होणार होता, कारण तिथून 5 वाजता गाडी होती. मग काय ती पण गाडी लागली आणि गाडीत बसलो, जागा मिळाली. आणि हे बघा, हे बाया कुठं काय करतील काय सांगता येत नाही. हरभऱ्याची भाजी नीट केली बायाने. आणि मग आपल्या बायाने कुरकुरे वगैरे घ्या, पुढे घ्या, टाईमपास केला, कारण गाडीच रिकामी होती. त्याच्यानंतर झोपलो. मग बाकीचे झोपले सगळे, पण मी जागाच राहिलो भागूमुळं. भागूला टेबलवर झोपवलं होतं, कारण म्हणलं पडल गिडल. टाईमपास करण्यात पंढरपूर आले. स्टेशनवर उतरून चंद्रभागेकडे निघालो, कारण आंघोळ्या करून देवदर्शन करून आपण जाणार आहे पाहुण्याच्या घरी. उद्याचं आपल्या भाच्याचं लग्न आहे, म्हणून आपण आजच आलो. त्यामुळं आंघोळ्या केल्या, देवदर्शन पण झालं नदीवरचं, आणि फोटो काढले नंतर. आणि नंतर मग मंदिराकडे प्रस्थान केलं आणि मग विठ्ठलाचं दर्शन घेतलं.